करावं लागतं. मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। सोना सोना इतना भी कैसे तू सोना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। मैनू जोगी होना, मैनू जोगी होना, मैनू जोगी होना। केअरिंग नेचर आहे, ठीक आहे. या केअरिंग नेचरमुळे मी तिच्या अजून जवळ गेलो आणि ज्या प्रकारे आम्ही कॉलेजमध्ये होतो, आम्ही एकमेकांची काळजी घेतली, सोबत ग्रो झालो, त्या प्रकारे हळूहळू तिच्या प्रेमात पडत गेलो. तर तिचं हे केअरिंग नेचर आणि स्ट्रॉंग सेन्स ऑफ जस्टिस, की जे बरोबर आहे ते बरोबर, जे नाही आहे ते नाही आहे, हा जो सेन्स आहे तिचा, हा खूप चांगला तिचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे. आयुष्यभर मी तिचा तो पॉईंट राहावा ही तिच्याकडे. सोबत आहे हेच बस आहे त्याला खुश ठेवण्यासाठी. त्याचे नीड्स खूप कमी आहेत. तो खूप कमी गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधतो आणि ते पण त्याचा खूप मोठा एक प्लस पॉईंट आहे. प्रेम म्हणजे केअर घेणं एकमेकांची, एकमेकांना घेऊन ग्रो करणं, सुखादुःखामध्ये, अप्स आणि डाऊन्समध्ये आपल्या सोबत राहणं एकमेकांच्या, आणि त्यामध्ये पण एकमेकांची साथ देणं, हे खूप महत्त्वाचं प्रेमामध्ये. खूप हॅपी आहे की आम्ही 6 इयर्सच्या रिलेशनशिप नंतर आता फायनली लग्न करणार आहे. सो मी खूप हॅपी आहे. म्हणजे एक असा व्यक्ती मिळणं की ज्याच्यासोबत आपण पूर्ण लाईफ स्पेंड करू शकतो, आणि तेही तुम्ही त्याला भेटून वगैरे त्याच्याशी बॉन्ड बनवून चांगला, त्याच्यासोबत ग्रो करून जेव्हा तुम्ही अशा गोष्टी फील करता स्वतःच्यासाठी, इट्स व्हेरी प्रेशियस.